जय भीम, जय संविधान. मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. कृपया या बोलण्याबद्दल आपल्याला काय वाटलं त्याबद्दल आपण सर्वांनी कमेंट करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला सूचना करू इच्छितो. मध्य प्रदेशमधील बागेश्वर धामला भारताचे माजी सरन्यायाधीश बी.आर. गवईंनी भेट दिली. गवई यांनी कुटुंबियांसह भेट देत बागेश्वर बालाजीचे दर्शनही घेतलं. त्यांच्यासोबत पत्नी तेजस्विनी गवई आणि मुलगा ज्योतिरादित्य गवई सुद्धा उपस्थित होते. यावेळी गवई कुटुंबानं विधीपूर्वक पूजन करत देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली आहे. दर्शनानंतर त्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची भेट घेऊन आशीर्वादही घेतलाय. या भेटीमध्ये धार्मिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. शास्त्रींनी त्यांना बालाजीचं पवित्र प्रतिमा भेट दिली. सनातन संस्कृती बळकट करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचं सुद्धा यावेळी गवईंनी सांगितलं. विषय असा आहे की देशाचे माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई साहेब, मी त्यांना म्हणणार नाही कारण हे कृत्य बघितल्यानंतर मला त्यांच्याबद्दल लाज वाटते. आणि म्हणून माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई हे सहकुटुंब आपल्या परिवारासह बागेश्वर धाम या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी बागेश्वर धामची विधिवत पूजा करून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केलेली आहे. मुळात बाबासाहेबांचं जे संविधान आहे, भारतीय संविधान भाग 4 आहे, फंडामेंटल ड्युटी, त्यात देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने म्हणजे विज्ञानवादी विचार अंगीकारले पाहिजे असलेलं सांगितलं असताना या माणसाने अशा पद्धतीने हे करून एक अंधश्रद्धेला खतपाणी घातलं आणि भोंदू बाबाच्या बागेश्वर धाम येथे या ठिकाणी जाऊन भविष्यात दुसरा खरात निर्माण व्हावा यासाठी वातावरण निर्मिती केलेली आहे. त्याबद्दल मी माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करतो. कारण अनेक भाषणात ते बाबासाहेबांचं नाव घेतात, बुद्धांचं नाव घेतात, मी बुद्धाला फॉलो करतात, म्हणून मी त्यांचा जाहीर निषेध करतो. काही जण असे म्हणतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, प्रत्येकाला मी कोण्या म्हणजे देवाला मानावं हा अधिकार दिलेला आहे. पण ही गोष्ट जरी खरी असली तर नैतिकतेच्या बाबतीत काय, एकीकडे बाबासाहेब सांगायचा आणि बाबासाहेब विरोधी कृत्य करायचे, हे असं अजिबात जमणार नाही. दुसरी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी जाऊन एक धीरेंद्र शास्त्री जो भोंदू बाबा आहे, ह्या भोंदू बाबाचे आशीर्वाद घेतले. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. हे आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे. कारण त्याला भोंदू बाबा मी यासाठी म्हणलं, हिंदुत्ववादी ह्यासाठी म्हणतो, संविधान विरोधी मी ह्यासाठी म्हणतो. त्याचं पहिलं कारण तो लोकांना हात चलाकी करून मला एक दैवी शक्ती प्राप्त झाली असं भासून तो गोरगरीब लोकांवर, श्रीमंत लोकांवर प्रभाव टाकून त्यांचं आर्थिक शोषण करतो. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी अख्खा आयुष्यभर अस्पृश्यतेविरोधात लढा दिला, तो खुलेआम अस्पृश्यतेचं जाहीर समर्थन करतो. ज्या संविधानाने मनुस्मृतीसारखे ग्रंथ नाकारलेले आहेत, हा खुलेआम मनुस्मृतीचे समर्थन करतो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सांगितलेलं आहे, 24 एप्रिल 1973च्या केशवानंद भारती प्रकरणात जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आपलं राष्ट्र हे सेक्युलर राष्ट्र आहे, तरी हा भोंदू बाबा धीरेंद्र शास्त्री हा खुलेआम त्याच्या प्रवचनात हा देश हिंदू राष्ट्र आहे त्यासाठी तो म्हणजे मोर्चा काढतो. आणि अशा माणसाचं हा माणूस त्या ठिकाणी जाऊन त्याचे आशीर्वाद घेतो. खरंच मला लाज वाटली की सरन्यायाधीश हा बौद्ध असल्याचा. आणि म्हणून मला सांगायचं, ढोंगी बाबाच्या बाबतीत जर हा माणूस जर त्याच्या पाया पडत असेल तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी सरन्यायाधीश पदाचा अपमान झालेला आहे, भारतीय संविधानाचा अपमान झालेला आहे, आंबेडकरी विचाराचा अपमान झालेला आहे. तो पुढे असे म्हणतो की कोण सरन्यायाधीश, माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई सनातन धर्माच्या प्रगतीसाठी धीरेंद्र शास्त्री यांचे म्हणजे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. मला त्या बी.आर. गवईला विचारायचं, हे जे तुला पद भेटलेलं सनातन धर्मामुळे नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे भेटलेलं आहे, हे त्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावं. म्हणून या ठिकाणी मी बी.आर. गवई यांनी जे कृत्य केलं ते एकदम या ठिकाणी संविधानाचा अपमान झालेला आहे, बौद्ध धम्माचा अपमान झालेला आहे, आंबेडकरी विचाराचा अपमान झालेला आहे. त्याच्या या कृत्याचा या ठिकाणी भीम टायगर सेनेचा प्रमुख म्हणून मी जाहीर निषेध करतो आणि त्याला एक सल्ला देतो की त्यांनी बौद्ध धम्म सोडून सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी हिंदू धर्म स्वीकारा अशी मी त्यांना सूचना करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान.